नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरे वर्ग समीकरणामधील सराव संच 2.4 पाहणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून ABCच्या किमती लिहा। मग पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला, 1 नंबरचं गणित आहे x वर्ग - 7x + 5 x वर्ग - 7x + 5 बरोबर 0 हे आपल्याला पहिलं गणित दिलेलं आहे। तर याची तुलना आपल्याला सामान्य रूपाशी करायची आहे। सामान्य रूप म्हणजे काय, तर ax वर्ग + bx + c बरोबर 0 हे आहे आपलं सामान्य रूप। याच्याशी आपल्याला दिलेल्या समीकरणाची तुलना करायची आहे। ची तुलना करून मग दिलेलं समीकरण जशास तसं आहे, म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, a बरोबर 1, b बरोबर -7 आणि c बरोबर -5। आपल्याला दिलेलं समीकरण सामान्य रूपामध्येच मांडणी केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं लिहिण्याची गरज पडली नाही। फक्त आपण काय लिहिलं, दिलेल्या समीकरणाची तुलना x वर्ग + bx + c बरोबर 0 शी तुलना करून a ची किंमत आली 1, b बरोबर -7 आणि c बरोबर 5। त्याच्यानंतर दुसरं गणित आहे आपलं, आता दिलेलं समीकरण आहे आपल्याला दुसरं 2m वर्ग बरोबर 5m - 5, त्याला आपण सामान्य रूपामध्ये मांडणी करूया। म्हणून काय येईल, 2m वर्ग हे धन असलेलं इकडे ऋण होईल, ऋण 5m हे ऋण असलेलं -5 बरोबर 0। मग दिलेलं समीकरण आपण सामान्य रूपामध्ये मांडलं। आता लिहायचं इथं, म्हणून समीकरणाची तुलना ax वर्ग + bx + c बरोबर 0 शी करू। ax वर्ग + bx + c बरोबर 0 म्हणजे सामान्य रूपाशी करू। तर काय येईल मग, म्हणून a बरोबर 2, b बरोबर -5 आणि c बरोबर -5 या किमती आल्या। तर आपलं पुढलं तिसरं गणित आहे y वर्ग बरोबर 7y। याच्यामध्ये दोनच पदं दिलेले आहेत, तरी त्याची मांडणी आपण सामान्य रूपामध्ये करूया। बघा, y वर्ग हे धन असलेले इकडे येऊन -7y आणि तिसरं पद नाही म्हणून आपण त्याला +0 बरोबर 0 घेऊ। म्हणजे जे पद नाही त्या जागी आपल्याला सहगुणक 0 घ्यावा लागतो आणि तिसरं पद असेल तर डायरेक्ट 0 घ्यायचं। म्हणून दिलेल्या समीकरणाची तुलना काय करावी लागेल, सामान्य रूपाशी, म्हणजेच ax वर्ग + bx + c बरोबर 0 शी करू। म्हणून काय येईल, म्हणून a बरोबर 1 y वर्गाचा सहगुणक 1 आहे, b बरोबर -7 आणि c बरोबर 0 या किमती आल्या। यामधील दुसरा प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। सूत्राचा वापर करण्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे, ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र दिलेलं आहे। या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वर्ग समीकरणे सोडवायचे आहेत। त्याच्यासाठी आपल्याला दिलेल्या समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करावी लागते, म्हणजे सामान्य रूपात मांडणी करून घ्यावं लागते त्याला। त्याच्यानंतर ABCच्या किमती काढाव्या लागतात आणि ABCच्या किमती काढल्यानंतर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढावी लागते आपल्याला। कशाची, b वर्ग वजा 4ac ची किंमत सुरुवातीला काढावी लागते। यालाच काय म्हणतात, डेल्टा, आणि ते डेल्टा त्रिकोण या चिन्हाने दाखवलं जातं आणि याला काय म्हणतात, डेल्टा या नावाने ओळखलं जातं। म्हणजे आपल्याला डेल्टाची किंमत काढावी लागते, म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत काढावी लागते। यालाच विवेचक असे सुद्धा म्हणतात। b वर्ग वजा 4ac ला काय म्हणतात, विवेचक। म्हणजे विवेचकाची आपल्याला किंमत काढावी लागेल, म्हणजे डेल्टाची किंमत काढावी लागेल। कशी काढायची, ते दिलेल्या समीकरणाला सामान्य रूपामध्ये मांडणी करायचं, त्याची तुलना ax वर्ग + bx + c बरोबर 0 शी करायचं, ABCच्या किमती काढायच्या। त्यानंतर विवेचकाची किंमत म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायचं आणि त्याच्यानंतर ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a या सूत्राचा उपयोग करायचा आणि आपली मुळांची किंमत मिळवायची। तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत, पण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तर दुसरा प्रश्न आहे आपला, त्याच्यातला पहिला दिलेला x वर्ग + 6x + 5 बरोबर 0। म्हणून
या समीकरणाची तुलना आपल्याला काय करावी लागेल? समीकरणाची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी करू. म्हणून सामान्य रूपाशी तुलना केल्यानंतर a बरोबर 1, b बरोबर धन 6, c बरोबर 5 या किमती आपल्याला मिळाल्या. मग त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर bची किंमत किती आहे आपल्या? 6. 6चा वर्ग वजा 4 म्हणजे सूत्रातील गुणिले aची किंमत आहे 1 गुणिले cची किंमत आहे 5 बरोबर 6चा वर्ग 36 मायनस 4 पंचे 20 धन गुणिले ऋण 20 येईल बरोबर किती होईल? b वर्ग वजा 4ac बरोबर 36मधून 20 गेले 16. b वर्ग वजा 4ac बरोबर 16 ही किंमत येईल. आता विवेचकाची किंमत काढल्यानंतर आपल्याला मुळे काढण्यासाठी सूत्राचा उपयोग करावा लागेल आणि याच्यामध्ये चल दिलेला आहे x. म्हणून x बरोबर ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. म्हणून काय येईल मग? x बरोबर ऋण bची किंमत किती आहे आपल्याला दिलेली? 6 धन किंवा ऋण b वर्ग वजा 4ac किंमत किती दिलेली आहे? 16 आली आपली छेद 2 गुणिले aची किंमत आहे 1. म्हणून काय येईल? x बरोबर ऋण 6 धन किंवा ऋण वर्गमुळात 16चं उत्तर किती येईल? 4 छेद 1 b. त्याच्यानंतर काय होईल इकडं? x बरोबर ऋण 6 धन 4 छेद 2 किंवा x बरोबर ऋण 6 ऋण 4 छेद 2. म्हणून x बरोबर ऋण 6मधून धन 4 गेले ऋण 2 छेद 2 किंवा x बरोबर ऋण 6 आणि ऋण 4 ऋण 10 छेद 2. तर x बरोबर 1 बे ऋण 1 येईल आणि x बरोबर 1 बे 2 पंचे 10 ऋण 5 ही किंमत येईल. म्हणून आपली मुळे झाली मुळे बरोबर ऋण 1 ऋण 5. तर पुढील दुसरं गणित आहे आपलं x वर्ग मायनस 3x मायनस 2 बरोबर 0. तर या समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करू. म्हणजेच ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी करू. म्हणजेच आपल्याला a b cच्या किमती मिळतील. म्हणून a बरोबर 1 b बरोबर ऋण 3 c बरोबर ऋण 2 या किमती मिळाल्या. नंतर आपल्याला विवेचकाची किंमत काढायची. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर bची किंमत आहे ऋण 3 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले aची किंमत आहे 1 गुणिले cची किंमत आहे ऋण 2 बरोबर 3चा वर्ग 9 ऋण गुणिले ऋण धन 4 दुने 8 तर किती येईल मग? म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 9 आणि 8 17 म्हणजे विवेचकाची किंमत आली आपली 17. त्याच्यानंतर सूत्रानुसार आपल्याला किंमत काढायची आहे. सूत्रानुसार x बरोबर ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. तर x बरोबर ऋण bची किंमत आहे ऋण 3 धन किंवा ऋण वर्गमुळात 17 b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली आपण 17 छेद 2 गुणिले याची किंमत आहे आपली 1. तर x बरोबर ऋण गुणिले ऋण धन 3 येईल 3 धन किंवा ऋण वर्गमुळात 17 छेद 2. म्हणून x बरोबर 3 प्लस वर्गमुळात 17 छेद 2 किंवा x बरोबर 3 मायनस वर्गमुळात 17 छेद 2. म्हणून मुळे आली आपली मुळे बरोबर 3 प्लस वर्गमुळात 17 छेद 2 3 मायनस वर्गमुळात 17 छेद 2. तर पुढील तिसरं गणित आहे आपलं 3m वर्ग प्लस 2m मायनस 7 बरोबर 0. तर या समीकरणाची तुलना काय करायची आपण? म्हणून समीकरणाची तुलना
सामान्य रूपाशी करायचं ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0शी करू, म्हणजे सामान्य रूपाशी करू. म्हणून a बरोबर आलं 3, b बरोबर -2, c बरोबर -7. या किमती आपल्याला मिळाल्या. म्हणून विवेचकाची किंमत काढायचं. b वर्ग वजा 4ac बरोबर b आहे 2, 2चा वर्ग वजा 4 गुणिले याची किंमत आहे 3 गुणिले c ची किंमत आहे -7. म्हणून 2चा वर्ग 4 ऋण गुणिले ऋण धन 4 त्रिक 12 12 सत्ती 84. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 88. विवेचकाची किंमत आली आपली 88. त्याच्यानंतर सूत्रानुसार काय किंमत येईल मग आपली? x बरोबर ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. म्हणून x बरोबर ऋण b ची किंमत आहे आपली -2 धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत आलेली आहे 88 छेद 2 गुणिले याची किंमत आली 3. तर किती होईल मग? x बरोबर -2 धन किंवा ऋण वर्गमुळात 88 ची फोड करूया पूर्ण वर्गामध्ये. तर किती येईल? 22 चौक 88. 22 चौक 88 येईल छेद 2 गुणिले 3. जशास तसं ठेवूया आपण. का बरं? तर ते लक्षात येईल तुम्हाला. तर बघा x बरोबर -2 धन किंवा ऋण, तर 4चं वर्गमूळ 2 बाहेर निघेल 2 आणि वर्गमुळात 22 जशाला तसं राहील छेद 2 गुणिले 3. मग वर काय करायचं आपण? 2 कॉमन काढू यावरचं, म्हणजेच x बरोबर 2 कॉमन काढलं तर कंसात राहील -1 म्हणजे 2 गुणिले 1 बे 1 बे धन गुणिले ऋण ऋण आणि धन किंवा ऋण हे 2 बाहेर गेलं तर कंसामध्ये आलं धन वर्गमुळात 22 छेद 2 गुणिले 3. मग हे कॉमन काढलेलं 2 आणि खालचं 2 कटून जाईल. 2 2 कटून गेलं. x बरोबर -1 धन किंवा ऋण वर्गमुळात 22 छेद 3. म्हणून x बरोबर -1 धन वर्गमुळात 22 छेद 3 किंवा x बरोबर -1 ऋण वर्गमुळात 22 छेद 3. म्हणून आपली मुळे आली. मुळे बरोबर -1 धन वर्गमुळात 22 छेद 3 कॉमा -1 ऋण वर्गमुळात 22 छेद 3. तर पुढील चौथे गणित आहे 5m वर्ग - 4m - 2 बरोबर 0. तर दिलेल्या समीकरणाची तुलना कशाशी करायचं आपल्याला? दिलेल्या समीकरणाची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0शी करू. म्हणून a बरोबर 5, b बरोबर -4, c बरोबर -2. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे -4 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले याची किंमत आहे 5 गुणिले c ची किंमत आहे -2 बरोबर -4चा वर्ग धन 16 ऋण गुणिले ऋण धन 4 पंचे 20 20 दोन्ही 40. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 16 आणि 40 56. म्हणजे विवेचकाची किंमत आली आपली 56. म्हणून सूत्रानुसार x बरोबर m आहे. म्हणून m बरोबर ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. तर m बरोबर ऋण b ची किंमत आहे -4 धन किंवा ऋण वर्गमुळात 56 छेद 2 गुणिले याची किंमत आहे 5. तर काय येईल मग खाली? m बरोबर ऋण गुणिले ऋण धन 4 धन किंवा ऋण वर्गमुळात 56 ची फोड करूया आपण. 14 चौक 56 छेद 2 गुणिले 5. म्हणून काय येईल इकडे? m बरोबर 4 धन किंवा ऋण
4चे वर्गमूळ 2 बाहेर येईल. 2 वर्गमुळात 14 छेद 2 गुणिले 5. तर यम बरोबर हे 2 कॉमन निघेल. तर कंसात राहिलं 2 धन किंवा ऋण वर्गमुळात 14 छेद 2 गुणिले 5. हे कॉमन कसं निघालं बघा. कंस म्हणजे गुणिले असते. तर 2 गुणिले 2 बेदोन्ही 4. हे धन किंवा ऋण तसंच राहील. आणि हे 2 गुणिले वर्गमुळात 14 आहे म्हणून 2 बाहेर गेलं तर फक्त वर्गमुळात 14 राहिलं. त्याच्यामुळे हे 2 आणि हे 2 कटून गेलं. तर यम बरोबर आलं 2 धन किंवा ऋण वर्गमुळात 14 छेद 5. म्हणून यम बरोबर 2 प्लस वर्गमुळात 14 छेद 5 किंवा यम बरोबर 2 मायनस वर्गमुळात 14 छेद 5. म्हणून आपली मुळे आली. मुळे बरोबर 2 प्लस वर्गमुळात 14 छेद 5 कॉमा 2 मायनस वर्गमुळात 14 छेद 5. दिलेलं आपल्याला 5वं गणित आहे y वर्ग प्लस 1 छेद 3 y बरोबर 2. इथे अपूर्णांक आलेला आहे म्हणजे छेदात 3. हे छेदातील 3 काढून टाकण्यासाठी आपल्याला पूर्ण समीकरणाला 3 ने गुणावं लागेल. म्हणून समीकरणाला 3 ने गुणू. का गुणायचं तर हे 3 कटून टाकण्यासाठी. तर किती येईल मग 3 गुणिले y वर्ग प्लस 3 गुणिले 1 छेद 3 y बरोबर 2 गुणिले 3. म्हणजे हे 3 3 कटून गेलं तर काय आलं 3y वर्ग प्लस y आणि हे व्यतिरिक्त 6 हे गुणी धन असलेले इकडे येऊन ऋण 6 होईल बरोबर 0. हे आपल्याला सामान्य रूपात मिळालेलं आपलं वर्ग समीकरण आहे. म्हणून समीकरणाची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी करू. म्हणून a बरोबर 3 b बरोबर 1 c बरोबर ऋण 6 या किमती मिळाल्या. त्याच्यानंतर आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 1चा वर्ग 1 ऋण 4 गुणिले 3 गुणिले ऋण 6 बरोबर 1चा वर्ग 1 ऋण गुणिले ऋण धन 4 त्रिक 12 12 72. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 73. म्हणून सूत्रानुसार किंमत येईल y आहे चल त्यामुळे y बरोबर ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. म्हणून y बरोबर ऋण b ची किंमत आहे आपली 1 धन किंवा ऋण वर्गमुळात विवेचकाची किंमत आली 73 छेद 2 गुणिले a ची किंमत आहे 3. म्हणून y बरोबर ऋण 1 धन किंवा ऋण वर्गमुळात 73. 73चं वर्गमूळ निघणार नाही त्यामुळे जशाच तशी किंमत राहिली व्यतिरिक्त 6. ज्यावेळेस वर्गमूळ निघत नाही किंवा कॉमन निघत नाही ते तुम्हाला खूप सोपं जाईल उत्तर काढायला कारण आपल्याला काहीच क्रिया करावी लागणार नाही. म्हणून y बरोबर काय आलं ऋण 1 धन वर्गमुळात 73 छेद 6 किंवा y बरोबर ऋण 1 ऋण वर्गमुळात 73 छेद 6. म्हणून आपली मुळे आली. मुळे बरोबर ऋण 1 धन वर्गमुळात 73 छेद 6 कॉमा ऋण 1 ऋण वर्गमुळात 73 छेद 6. पुढील आपले 6वे गणित आहे 5x वर्ग प्लस 13x प्लस 8 बरोबर 0. हे सुरुवातीलाच आपल्याला सामान्य रूपात मांडणी करून दिलेलं आहे म्हणून काही बदल करण्याची गरज नाही आपल्याला. म्हणून समीकरणाची तुलना कशाशी करावी लागेल आपल्याला ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी करू. म्हणून a बरोबर 5 b बरोबर 13 c बरोबर 8. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे 13 वर्ग वजा 4 हे सूत्रातील गुणिले ac म्हणजे a आहे 5 गुणिले c आहे 8 बरोबर 13चा वर्ग 169 मायनस ऋण गुणिले धन ऋण येईल 4 पंचे 20 तर 82 16 म्हणजे
60. 20 60चे म्हणजेच की झालं 160 आलं. तर किती येईल मग? म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर 169मधून 160 गेले 9 आली किंमत. विवेचकाची किंमत आली 9. म्हणून सूत्रानुसार x बरोबर ऋण बी धन किंवा ऋण वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. x बरोबर ऋण बीची किंमत आहे 13 धन किंवा ऋण वर्गमुळात विवेचकाची किंमत आलेली आहे 9 छेद 2 गुणिले एची किंमत आहे 5. तर x बरोबर ऋण 13 धन किंवा ऋण 9चं वर्गमूळ 3 छेद 2 10. म्हणून x बरोबर ऋण 13 धन 3 छेद 10 किंवा x बरोबर ऋण 13 ऋण 3 छेद 10. x बरोबर ऋण 13मधून धन 3 गेले ऋण 10 छेद 10 किंवा x बरोबर ऋण 13 आणि ऋण 3 ऋण 16 छेद 10. तर 10 10 कटून गेलं. x बरोबर ऋण 1 किंवा x बरोबर 2 पंचे 10 2 8 16 ऋण 8 छेद 5. म्हणून मुळे आली आपली. मुळे बरोबर ऋण 1 ऋण 8 छेद 5. तर आपला पुढील मुख्य तिसरा प्रश्न आहे x वर्ग प्लस 2 वर्गमुळात 3x प्लस 3 बरोबर 0. तर हे प्रवाह आकृतीनुसार आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून दिलेल्या समीकरणाची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0शी करू. म्हणून a बरोबर 1 b बरोबर 2 वर्गमुळात 3 c बरोबर 3 या किमती आल्या. म्हणून विवेचकाची किंमत काढायचं b वर्ग वजा 4ac बरोबर bची किंमत आहे 2 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 3 बरोबर 2चा वर्ग 4 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग 3 हे कंसात लिहूया आपण वजा 4 गुणिले 3 4 त्रिक 12. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 4 त्रिक 12 वजा 12. म्हणून किती किंमत आली? b वर्ग वजा 4ac बरोबर 0. म्हणजे विवेचकाची किंमत आली 0. म्हणून सूत्रानुसार काय म्हणता येईल आपल्याला? x बरोबर ऋण b धन किंवा ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. तर x बरोबर ऋण bची किंमत आहे 2 वर्गमुळात 3 धन किंवा ऋण वर्गमुळात किंमत आलेली आहे आपली 0 छेद 2 गुणिले एची किंमत आहे 1. म्हणून x बरोबर 2 वर्गमुळात 3 छेद 1 बे हे 2 2 कटून गेलं. तर काय येईल मग आपलं? x बरोबर ऋण वर्गमुळात 3 ही एकच किंमत येईल. म्हणून आपली मुळे आली. मुळे बरोबर ऋण वर्गमुळात 3 ऋण वर्गमुळात 3 या पद्धतीनं. अशा प्रकारे आपला सराव संच 2.4 संपलेला आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.